नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, सोयाबीन कापूस अनुदानातून 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी 2,398 कोटी रुपये या ठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्या हस्ते आजच्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान लाभांचे वितरण या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. गतवर्षी पिकांना मिळालेल्या कमी दरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य करण्याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कारवाई केली होती. अर्थसहाय्य योजनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरणास आजपासून सुरुवात झालेली आहे आणि मंत्रिमंडळ बैठकीतून या ठिकाणी हे जे अर्थसहाय्य वितरित करण्यात आलेलं आहे, याद्वारे एका क्लिकवर सुमारे 49,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 5,000 रुपये अनुदान याप्रमाणे 2 हेक्टर मर्यादेपर्यंत 2,398 कोटी 93 लाख एवढा जी रक्कम आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. 2023च्या खरीप हंगामात एकूण 96,787 सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाने एकूण 4,194 कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिला आहे आणि त्यापैकी राज्य सरकारनं 1,548 कोटी 34 लाख एवढा कापूस तर सोयाबीनसाठी 2,646 कोटी 34 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती. अनुदान स्वतंत्ररित्या वितरित करण्यासाठी लेखाशीर्षकासह महाडीबीटी ITद्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले होते आणि पारदर्शक पद्धतीने कारवाई करण्यासाठी शेतकऱ्यांचे संबंधीपत्र व बँक खाते, आधार इत्यादी माहिती जमा करण्यात आलेली होती आणि त्यानुसार आज जवळपास 49,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आलेली. आधार व अन्य माहितीची जशीची तशी जुळणी करून उर्वरित शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी लाभ दिला जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. तर आज बघितलं तर 49,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,398 कोटी रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले. तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले. तुमच्या खात्यामध्ये सोयाबीन कापूस अनुदानाचे पैसे जमा झाले का, नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथे सामान्य. जय हिंद, जय महाराष्ट्र.